नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आत्ताचे 11 वाजलेले आहेत. या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या सविस्तर या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. मात्र सुरुवातीलाच आत्ता एक मोठी बातमी आहे. शिवसेना ठाकरे गटाची सुप्रीम कोर्ट निवडणूक चिन्ह आणि नवीन नावावर निर्णय घेण्यासाठी दिल्लीमध्ये पहाटेपर्यंत बैठक झाली. पहाटे 3 वाजेपर्यंत ही बैठक चालली असून नेते, कायदेतज्ञ आणि सुप्रीम कोर्टातून वकिलांसोबत ही बैठक पार पडली असून बैठकीनंतर नावासंदर्भात 3 प्रस्ताव तयार करण्यात आलेले असून आज मुंबईत होणाऱ्या बैठकीत निवडणूक चिन्ह आणि नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर दिल्लीमध्ये ठाकरे गटाची बैठक पार पडलेली आहे. आज पहाटे ही बैठक झालेली आहे. दिल्लीमधील या बैठकीमध्ये नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं कळतंय. नावासंदर्भात 3 पर्याय तयार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येतंय. त्यामुळे आजच्या बैठकीमध्येच शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय. ठाकरे गटाची पहाटे 3 वाजेपर्यंत ही बैठक पार पडली आहे. निवडणूक आयोगानं शिवसेना पक्षाचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतल्यानं खळबळ उडाली आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगानं घेतलेला निर्णय ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जातोय. त्यामुळे ठाकरे गट निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे. धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नावासाठी सुप्रीम कोर्टात ठाकरे समर्थक अर्ज दाखल करणार असल्याची माहिती असून या कायदेशीर लढाईची जबाबदारी अनिल देसाईंच्या खांद्यावर असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पहले तो 3 संस्थाएं गुलाम थी सरकार की, जो वेट बिगार मराठी में कहते हैं ऐसे वो थे. अब ये और एक नई संस्था हुई जिसने बिना छानबीन किए 4 घंटे के अंदर आए हुए अर्जी सही है, झूठ है, सच है, आंकड़े दिए हुए सच है, कुछ नहीं, पूर्वग्रह दूषित था. तो कहां देखे आशा से. एक ही तो बचा है सर्वोच्च न्यायालय, वहां भी जरा मंडरा रहे हैं सब कुछ, लेकिन फिर भी थोड़ी आशा वहीं है. स्वर्गीय इंदिरा गांधी के समय भी निर्णय एक ही जज ने दिया था, खन्ना, याद है तो देख लो. तर निवडणूक चिन्ह आणि पक्षाचं नाव यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्या महत्त्वपूर्ण बैठका आज होणार आहेत. शिंदे गटाची आज संध्याकाळी 7 वाजता वर्षा बंगल्यावर बैठक होणार आहे आणि बैठकीसाठी पक्षाचे मंत्री, नेते, उपनेते यांना बोलावण्यात आलं आहे आणि दुपारी 12 वाजता मातोश्रीवर ठाकरे गटाची बैठक पार पडणार आहे. दोन्ही बाजूने पक्षाचं नाव आणि चिन्ह याबाबत खलबतं सुरू आहेत. मात्र दोन्ही गटाकडून शिवसेना बाळासाहेब ठाकरे असं नाव पुढे केलं जात असल्याची चर्चा आहे. पण अंतिम निर्णय आज संध्याकाळपर्यंत होईल असं देखील सांगितलं जात आहे. आणि याविषयी सविस्तर अपडेट जाणून घेऊयात. आमची प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत आहे. थेट प्रणालीकडे जाणार आहोत. प्रणाली, आपण पाहतोय खरं तर ठाकरे गट आणि शिंदे गट दोन्ही गटांकडून नावासाठी आता जोरदार प्रयत्न सुरू आहेत आणि या दोन्ही गटांकडून शिवसेना बाळासाहेब ठाकरे हे नाव आग्रही असल्याचं सुद्धा कळतंय. काय सविस्तर अपडेट्स? मुळात जर आपण बघितलं तर दोन्ही गट म्हणजे खरं तर शिवसेना पक्षाची स्थापना स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली असल्यामुळं बाळासाहेब ठाकरे यांचं नाव वगळून शिवसेनेला मोठं किंवा शिवसेना पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे दोन्ही गटांचा प्रयत्न असा आहे की फक्त शिवसेना हे जे पक्षाचं नाव आहे ते जर वापरता येत नसेल तर शिवसेनासमोर दुसरा काही पर्यायी शब्द किंवा दुसरा काही पर्यायी अक्षर आपल्याला वापरता येतं आहे का. आणि त्याच्यासाठी म्हणून दोन्ही गटाकडनं आतापर्यंत आपल्याला जी माहिती मिळालेली आहे शिवसेना बाळासाहेब ठाकरे असं संपूर्ण नाव जे आहे ते दोन्ही गट आपल्याला मिळावं यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर चिन्हाचंही कदाचित असं होऊ शकतं. त्यामुळे निवडणूक आयोगानं 3 नावं आणि 3 चिन्ह यांची त्यांना मागणी केलेली आहे. म्हणजे 3 पर्याय त्यांना सोपवायचे आहेत आणि हे 3ही पर्यायापैकी अंतिम नाव किंवा अंतिम चिन्ह कोणतं असेल हा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग घेणार आहे. आणि त्यामुळं दोन्ही गटाला 3 नावं आणि 3 चिन्ह ही केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर करायची. या संदर्भात दोन्ही गटाकडनं आज महत्त्वाची खलबतं होणार आहेत आणि त्याच्यासाठी म्हणून 12 वाजता मातोश्रीवर बैठक आहे तर संध्याकाळी 7 वाजता वर्षा या बंगल्यावर शिंदे गटाची बैठक होणार. आणि या बैठकीमध्ये त्या दोन्ही गटांचे महत्त्वपूर्ण जे नेते आहेत, पदाधिकारी आहेत त्यांना बोलवण्यात आलेलं आहे.
त्यांच्याबरोबर खलबतं केली जाईल. या निवडणुकीमध्ये दोन्ही गटाकडनं प्रयत्न केला जाईल की आपला फायदा कशात होऊ शकतो, आपल्याला कुठलं नाव वापरल्याने किंवा कुठलं निर्णय हे आपल्या पक्षाच्या नावाशी जवळ जात आहे असं चिन्ह मिळवण्याचा प्रयत्न या दोन्ही गटाकडनं होईल आणि त्याच्यासाठी म्हणून आज या महत्त्वपूर्ण बैठका होणार आहेत. धन्यवाद प्रणाली, या सविस्तर माहितीसाठी. सगळे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू.